नमस्कार। आज रेखाच्या किचन मध्ये बनवलेली आहे एकदम मार्केट सारखी क्रीमी पाइनएपल आईस्क्रीम। एकदम सोपी रेसिपी आहे आणि पाहू शकता किती मस्त बनलेली आहे। उन्हाळा चालू आहे तर सर्वांना आईस्क्रीम खावीशी वाटत असते, तर आपण मार्केट मधून आणण्यापेक्षा घरीच जर बनवली तर मस्तच आहे। तर पाहू शकता। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा आहे माझ्या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। पाइनएपल घेतलेला आहे अर्धा आणि त्याला असं कट करून घ्यायचं आहे, आपल्याला बारीक चॉप करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर फ्रेश पाइनएपल वापरायचा नसेल तर पाइनएपल पल्प किंवा पाइनएपल स्लाइस पण मिळतात बाजारामध्ये, ते वापरले तरी चालतील। अशा पद्धतीने एकदम बारीक चॉप करून घ्यायचं आहे आपल्याला। आपण फ्रेश पाइनएपल वापरणार आहोत। तर हे सर्व चॉप करून झालेलं आहे। ह्याला आता आपल्याला थोडा वेळ शिजवून घ्यायचे साखरेमध्ये। कढई ठेवलेली तापण्यासाठी, त्यामध्ये आता आपल्याला 3 चमचे साखर घालायची। पाइनएपल साखरेमध्ये शिजलं म्हणजे त्याचा आंबटपणा कमी होतो। साखर घातलेली आता 3-4 मिनिटांसाठी आपल्याला ह्याला छान शिजवून घ्यायचे साखरेमध्ये। माझ्या अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल। हे अशा पद्धतीने साखरेचा पाक बनलेला आहे। छान आपल्याला शिजवून घ्यायचे। पाइनएपल मध्ये आंबटपणा आहे आणि थोडासा वेगळी चव असते, तर ती अशी शिजवल्यानंतर कमी होऊन जाते। आपण काही अर्ध्या याचा पल्प बनवणार आहोत आणि अर्धे असे हे छोटे छोटे चंक्स तसेच टाकणार आहोत। काढून घ्यायचे आता थंड होण्यासाठी। आता आपल्याला दूध तापण्यासाठी ठेवायचे। अर्धा लिटर दूध, फुल फॅट दूध घ्यायचे। छान उकळी आलेली त्याला आता। जास्त आटवायचं वगैरे नाहीये। आता दूध थंड होण्यासाठी ठेवले, तोपर्यंत आपले पाइनएपल सुद्धा थंड झाले आणि हे अर्ध पाइनएपल घेतलेले त्याचा आपल्याला पल्प बनवून घ्यायचा आहे। तुम्हाला जर चंक्स ठेवायचे नसतील तर सर्व पाइनएपलचा जरी पल्प बनवला तरी चालेल। काढून घ्यायचा आहे आता एका वाटीमध्ये। आता यामध्ये आपल्याला 2 कप व्हिप क्रीम घ्यायची। एकदम चिल्ड घ्यायची, एकदम थंड असलेली। आणि त्याला आता हँड विस्कर आहे माझ्याकडे, त्याने आपल्याला ह्याला बराच वेळ म्हणजे छान अशी क्रीमी होईपर्यंत आपल्याला फिरवायचे।
ह्याला बराच वेळ लागतो, 7-8 मिनिट लागतात. पाहू शकता किती वरती आलेली आहे, छान क्रीमी बनलेली आहे. इलेक्ट्रिक विस्कर असेल तर एकदम झटपट होते आणि जास्त क्रीमी बनते, पण आपल्याकडे जे आहे त्यामध्येच बनवून घ्यायचे. किंवा हँड विस्कर असतं त्याने पण बनवू शकता तुम्ही. मस्त क्रीमी बनलेली आहे. त्यामध्ये आपल्याला आता पल्प घालायचा आहे. साखर वापरण्याची गरज नाही आहे, आपण पायनॅपल मध्ये पण टाकली आणि व्हिप क्रीम जी आहे ती पण खूप गोड असते. आणि जर वापरायची असेल तर दुधामध्ये टाकली तरी चालेल. आपण पायनॅपल इसेन्स टाकलेला आहे 1 चमचा. आपली 1 किलो आईस्क्रीम बरोबर होईल एवढ्यामध्ये होती. येलो फूड कलर घातलाय थोडा, 1 चिमूटभर, म्हणजे पायनॅपल सारखा कलर येण्यासाठी. एकदम थोडासाच घालायचा आहे, जास्त नाही घालायचा. ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल. पण पाहू शकता कसा मस्त कलर आलाय. फिरवून घ्यायचे, मस्त क्रीमी बनले. त्यामध्ये आता दूध थंड झाले, ते मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित. मुलांना तर कुठलीही आईस्क्रीम आवडते आणि अशी जर आपण बिना मार्केटमध्ये आणता आपण अशीच घरी बनवून जर मुलांना खाऊ घातली तर एकदम उत्तम आहे. बाहेर कलर वगैरे मिक्स केलेले असतात. आता आपल्याला एक अशा डब्यामध्ये काढायची आणि त्यामध्ये थोडेसे पायनॅपलचे चंक्स टाकायचे. हे खूप छान लागतात आईस्क्रीम खाताना दाताखाली आल्यानंतर. आणि हे दुसरं आपलं केक टेन आहे छोटा माझ्याकडे, ते एका डब्यामध्ये बसत नाही म्हणून त्याच्यामध्ये. आणि आता ह्याला कव्हर करून घ्यायचे फॉईल पेपरने आपल्याला. हे नसेल तर सिल्वर पेपरने जरी कव्हर केलं तरी चालेल, कारण हे असा पेपरमुळे आईस क्रिस्टल्स बनत नाही त्यामध्ये. मस्त. आणि ह्याला आपल्याला आता रात्रभर फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचे. मस्त कव्हर केलंय आता. या केक टेनला पण कव्हर केलेले. आता सकाळी काढल्यानंतर पाहू शकता एकदम मस्त झालेली आपली आईस्क्रीम यम्मी.
आता आपल्याला स्कूपच्या साहाय्याने हे आत्ताच काढली त्यामुळे थोडीशी कडक वाटते, पण खूप क्रीमी बनलेली आहे, पाहू शकता एकदम मार्केट सारखी। वाह, मस्तच। त्यातले चंक्स पण खूप छान दिसत आहेत आणि कलर पण अफलातून आलाय। जबरदस्त। एकदा नक्की बनवून पहा। तुम्हाला कुठली आईस्क्रीम आवडते आणि माझ्याकडून कुठली आईस्क्रीम तुम्हाला कुठल्या आईस्क्रीमची रेसिपी माझ्याकडून पाहायची आहे ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि तुम्हाला कुठली आईस्क्रीम आवडते हे सुद्धा मला कमेंट करून सांगा। मस्त झाली। अशा पद्धतीने बनवा आणि एन्जॉय करा। एकदम यमी क्रीमी आईस्क्रीम आपल्या मुलांना बनवून खाऊ घाला घरचे घरी। चला तर मग भेटू अशाच नवीन एका रेसिपीमध्ये। तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल